आपण जगातल्या बेस्ट नोकरीसाठी जर का आपल्या स्वतःला तयार करत असू ना, तर मी तुमच्यासाठी एक रिसर्च करून ठेवलं आहे. 1980 सालच्या मी फॉर्च्यून 500 कंपनीज काढल्या. हं, फॉर्च्यून 500 मधल्या जगातल्या बेस्ट कंपनीची नोंद फॉर्च्यून 500 मध्ये होते. हं. त्या 1980 सालच्या कंपन्या आज 50 वर्ष त्यांना झाली 2020 साली. बरोबर. तर त्यांचं कसं बिझनेस 10-10 वर्षात बदललं आहे आणि काय झालेलं आहे ह्याची माहिती काढली. आणि असं लक्षात आलं की 1990 साली त्यातल्या 500 पैकी फक्त 400 कंपन्या 100 कंपन्या बंद झाल्या. अच्छा. 2000 मध्ये येईपर्यंत आणखीन 100 बंद झाल्या आणि 2020 मध्ये येईपर्यंत त्यातल्या जवळपास 250 कंपनी फॉर्च्यून 500 मध्ये नव्हत्या. हं. मग मी विचार केला की 500 मध्ये नसतील तर 520, 550, 1000 मध्ये तर असतील. मग मी दुसरा एक प्रॉम्प्ट दिला ChatGPT बाबाला की यातल्या किती कंपन्या बंद पडल्या. हं. सरप्राइझिंगली त्या 500 कंपन्यांपैकी जवळपास 250 कंपन्या 2020 पर्यंत बंद पडल्या. हो. आयदर बंद पडल्या किंवा दुसऱ्या कंपनीवर मर्ज झाल्या किंवा जे प्रॉडक्ट ते करत होते ते प्रॉडक्ट त्यांनी सोडून दिलं. हं. याचा अर्थ बेस्ट कंपन्यांमधल्या सुद्धा 50% कंपन्या 50 वर्ष टिकल्या नाहीत. हं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी एखाद्या आयडियल कंपनीमध्ये जॉब मिळण्याचे ज्यावेळी स्वप्न बघता ते किती क्षणभंगूर आहे हे आपल्या लक्षात येईल. बरोबर. अशा वेळी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जर का एंटरप्रेन्योर माइंडसेट असेल तर तुम्ही स्वतःचा उद्योग काढलात तर फंटास्टिक. परंतु जॉब जरी करत असाल तर तुम्ही स्वतःचं करिअर किती चांगल्या पद्धतीने नेव्हिगेट करू शकता हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे.